हॅलो फ्रेंड्स, आजची रेसिपी एकदम खास असणार आहे. थंडीमध्ये तिळाचे पदार्थ अगदी आवर्जून बनवले जातात. त्यामध्ये तिळाचे गोड लाडू व त्यासोबतच तिळाची गोड चिक्की बनवली जाते. पण आज आपण तिळाची छान तिखट अशी चटणी बनवणार आहोत. तीळ खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते व त्यामुळे हिवाळ्यामध्ये त्याचे सेवन विशेषतः फायदेशीर ठरते. त्यामधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होतात. त्वचा आणि केसांसाठी सुद्धा ती उपयुक्त ठरते व त्यातील फायबरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली इम्युनिटी वाढवते व रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. असे एक न अनेक या तिळाचे अनेक फायदे आहेत. चला तर या बहुगुणी तिळापासून आपण छान अशी तिळाची चटणी कशी बनवायची हे बघूयात. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सीजनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही साधी सोपी पण टेस्टी अशी तिळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 कप पांढरे तीळ घेतलेले आहेत. हाफ कप खोबरे अशा प्रकारे किसून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मोजून मी इथे 15 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या ठिकाणी सुक्या मिरच्या वातड असल्या तरी हरकत नाहीत किंवा कडक असेल तरी चालतील. त्यासोबतच आपण भरपूर असा कढीपत्ता इथे धुवून व्यवस्थित सुकवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण कढीपत्ता इथे व्यवस्थित सुकलेला आहे. सर्वात अगोदर आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवून त्यावर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण 1 कप तीळ भाजून घेणार आहोत. तीळ भाजताना ते वेळोवेळी हलवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते डागणार नाही. कढई व्यवस्थित जर तापलेली असेल तर 1 ते 2 मिनिटातच तीळ व्यवस्थित फुलायला लागतात. सर्व तीळ छान फुगल्यानंतर आपण ते कढईतून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण कढईमध्ये 1 वगळी तेल घालणार आहोत. तेलामध्ये आपण हाफ कप खोबरे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम यावेळी सुद्धा आपण मीडियमच ठेवलेली आहे. 4 ते 5 मिनिटं खोबरे व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत. खोबरे भाजताना सुद्धा वारंवार ते परतून घ्यायचे आहेत जेणेकरून ते डागणार नाही. अशा प्रकारे छान लालसर रंग व खरपूस होईपर्यंत आपण खोबरे भाजणार आहोत. खोबरे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण त्याच कढईमध्ये लाल मिरच्या भाजून घेणार आहोत. यामध्ये तेल ऍड करण्याची गरज नाही. कढईला जे थोडेसे तेल लागले आहे त्यामध्येच आपण मिरच्या भाजणार आहोत. सुक्या मिरच्या भाजताना गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवायची आहे जेणेकरून लाल मिरची लवकर भाजून काळपट होणार नाही. अशा प्रकारे मिरच्या जास्त काळ्या पडू न देता आपण त्या भाजणार आहोत. कढईला लागले जे तेल होते त्यामध्येच ते व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. मिरच्या सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण कढीपत्ता फ्राय करण्यासाठी कढईमध्ये 1 ते 2 वगळी तेल घेतलेले आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कढीपत्ता छान कुरकुरीत बनवायचा आहे जेणेकरून दळताना तो व्यवस्थित बारीक होईल. अजून थोडा वेळ आपण व्यवस्थित कढीपत्ता परतून घेणार आहोत. कढीपत्ता छान खरपूस झालेला आहे. आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपण व्यवस्थित सर्व फ्राय करून घेतलेले आहे. सर्वच पदार्थ अगदी छान परतले गेलेले आहेत. आता या भाजलेल्या तिळामधील आपण 1/4 कप तीळ बाजूला काढून ठेवणार आहोत. त्याचे काय करायचे आहे ते आपण पुढे बघूया. आता आपण हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून दळताना ते व्यवस्थित दळले जातील. लाल कलरच्या मिरच्या, हिरव्या कलरचा कढीपत्ता व व्हाईट कलरचे तीळ यामुळे तीळ चटणीला अगदी छान कलर येतो. हे सर्व एकदा मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून मीठ ऍड करणार आहोत. मीठ ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण मिक्सरचे मोठे भांडे घेऊन त्यामध्ये हे सर्व ऍड करणार आहोत. यानंतर मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपण व्यवस्थित हे बारीक दळून घेणार आहोत. अशा प्रकारे बारीक दळून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला पल्स मोडवर मिक्सर फिरवायचा आहे व त्यानंतर फास्ट मोडवर आपण मिक्सर फिरवणार आहोत. चमच्याने सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण बाजूला काढून ठेवलेले 1/4 कप तीळ आपण यामध्ये ऍड करणार आहोत.
सुरुवातीला सर्व पदार्थांबरोबर आपण तीळ बारीक तळलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक बाईट मध्ये आपल्याला तिळाचा स्वाद मिळेल व त्यासोबतच अशा प्रकारे वरतून तीळ ऍड केल्यामुळे जेव्हा आपण तिळाची चटणी खातो तेव्हा तीळ छान दाताकडे येतात व त्याची टेस्ट अप्रतिम लागते. अशा प्रकारे आपण वरतून तीळ ऍड करून एकदा ते मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे, ज्यामुळे आपल्याला तिळाची चटणीचे एकदम परफेक्ट टेक्स्चर मिळाले आहे. या पद्धतीने बनवल्यामुळे तिळाच्या चटणीचे कलर व टेक्स्चर अगदी अप्रतिम दिसत आहे, तुम्ही बघू शकता. विशेष म्हणजे या तिळाचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूप जास्त कोरडे सुद्धा नाही व खूप जास्त तेलकट सुद्धा नाही. आपण यामध्ये कमी प्रमाणात तेल वापरलेले आहे व त्यासोबतच दळताना तिळाचे सुद्धा थोडेसे तेल यामध्ये सुटलेले आहे. ही तिळाची चटणी खाताना तुम्ही आवडीनुसार यामध्ये तेल ऍड करू शकता आणि दह्यासोबत सुद्धा ही चटणी अगदी छान लागते. तिळाची चटणी बनवण्याची ही हटके पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.